मित्रांनो, पदवीधारक उमेदवारांसाठी आता एक सुवर्ण संधी आलेली आहे। 1123 पदांची आता भरती निघाली आहे। भरतीचं नाव असणारे ECL यामध्ये 1123 पदांची जाहिरात निघाली। पात्रता मी तुम्हाला सांगितलेच आहे। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार, अर्ज करण्याची पद्धत काय असणार, तुम्हाला पगार किती भेटणार आहे व तुम्हाला कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत 1773 जागांची जी वेकेन्सीज निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ते व्हिडिओ पण नक्कीच बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर बघा, पदाचे नाव असणारे PGPT ऑपरेटर आणि PGDT ऑपरेटर अशी ह्या दोन पदासाठी वेकेन्सीज निघाल्या। पदसंख्या असणार आहे 1123। तर तुमची आता अर्ज करण्याची पद्धत काय आहे बघा। तर मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ऑलरेडी चालू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 सप्टेंबर 2025 असणार आहे। तर बघात की कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत। तर बघा, PGPT ऑपरेटर यासाठी 280 जागांची वेकेन्सीज आहेत आणि PGDT ऑपरेटर यासाठी 843 पदांची रिक्त जागा आहे। शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी कोणते आहेत, PGPT ऑपरेटर यासाठी डिग्री किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। PGDT ऑपरेटर यासाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला अर्जामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार मी एकदा ते सांगते। तर बघा, तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, त्यानंतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं किंवा डिग्रीचं सर्टिफिकेट लागणार आहे। यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी याच्या जाहिरातीची ऑफिशियल PDF असणार आहे, त्याची लिंक देणार आहे। तुम्ही तेथे जाऊन तुमची शैक्षणिक पात्रता बघू शकता किंवा तुम्हाला अजून जर काही या नोकरीबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ती जाहिरात ओपन करून बघू शकता आणि ॲप्लिकेशन लिंक सुद्धा मी या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तुम्ही ती ॲप ओपन करून ॲप्लिकेशन करू शकता। जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलमध्ये तुम्हाला नवीन भरतींबद्दल अपडेट मिळतच राहते। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि ज्या पण मी काही पोस्ट करते जसे की ठाणे महानगरपालिकेच्या ज्या वेकेन्सीज निघाल्या आहे, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ज्या वेकेन्सी निघाल्या त्यांना पण लाईक नक्कीच करा।